नमस्कार. आपण सगळेच कधी ना कधी विचार करतो की दीर्घायुष्याचं रहस्य काय असेल. पण कल्पना करा, याचं उत्तर आपल्या शरीराच्या अशा एका क्रियेत दडलं असेल ज्याकडे आपलं फारसं लक्षही जात नाही तर. चला, आज आपण याच रहस्याचा शोध घेऊया. तर मग दीर्घायुष्याचं हे रहस्य आहे तरी काय? ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कुठे लांब जायची गरज नाहीये. ते आपल्या आतच आहे, आपल्या प्रत्येक श्वासात. विचार करा, जगातला प्रत्येक सजीव जन्माला आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट कोणती करतो? बरोबर, श्वास घेतो. श्वास हाच तो एक रहस्यमय धागा आहे जो आपलं मन आणि आपलं जीवन यांना एकत्र जोडून ठेवतो. आता हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ना, आपण एक काम करूया. आपण थोडं निसर्गाकडे वळूया. प्राण्यांच्या दुनियेत डोकावून पाहूया. प्राण्यांच्या निरीक्षणातून आपल्याला आयुष्यमानाबद्दलचं एक मोठं सत्य कळू शकतं. आता ही स्लाइड बघा. इथे काहीतरी खूप इंटरेस्टिंग दिसतंय. एकीकडे आहे ससा, जो एका मिनिटात तब्बल 39 वेळा श्वास घेतो आणि त्याचं आयुष्य किती? फक्त 9 वर्ष. आता याच्या अगदी उलट बघा. कासव, ते एका मिनिटात फक्त 4 वेळा श्वास घेतं आणि जगतं किती? तब्बल 150 वर्ष. अगदी हत्तीसुद्धा, जो मिनिटाला 11 वेळा श्वास घेतो, तो सहज 100 वर्षांपर्यंत जगतो. म्हणजे इथला पॅटर्न अगदी स्पष्ट आहे नाही का? श्वासाची गती जेवढी जास्त असते, आयुष्य तेवढं कमी. आणि श्वासाची गती जेवढी संथ आणि शांत असते, आयुष्य तेवढंच जास्त मिळतं. हा निसर्गाचाच एक नियम आहे. ठीक आहे, हे तर झालं प्राण्यांबद्दल. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या सगळ्याचा आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी काय अर्थ आहे? चला, ते पाहूया. आपल्या संस्कृतीत एक आशीर्वाद दिला जातो, जीवेत शरद शतम, म्हणजे 100 वर्ष जगा. याचा अर्थ असा होतो की मानवी शरीर खरं तर किमान 100 वर्ष आरामात जगण्यासाठीच बनलेलं आहे. मग जर 100 वर्षांचं आयुष्य जगायचं असेल तर आपल्या श्वासाची गती किती असायला हवी? प्राण्यांच्या अभ्यासावरून जो नियम दिसतो त्यानुसार ही गती प्रति मिनिट साधारणपणे 11 ते 12 श्वास इतकीच असायला हवी. पण आजची वस्तुस्थिती काय आहे? आज आपलं सरासरी आयुष्य फक्त 60 ते 65 वर्षांवर येऊन ठेपलंय. आपल्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा कितीतरी कमी. आणि यामागे एक मोठं कारण आहे, ते म्हणजे आपला वाढलेला श्वासाचा वेग. तर हे घडतं कसं? बघा, जेव्हा आपण खूप वेगाने श्वास घेतो, म्हणजे रागात किंवा टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपल्या शरीराचं तापमान वाढतं. याच्या उलट जेव्हा आपण संथ आणि खोल श्वास घेतो, तेव्हा शरीर शांत राहतं आणि तापमान नियंत्रणात राहतं. थोडक्यात काय? तर श्वासाचा वेग जेवढा जास्त, आरोग्याला धोका तेवढाच जास्त. याचा अर्थ मुद्दा अगदी सरळ आहे. प्राचीन काळातले ऋषीमुनी असोत किंवा आजचे वैज्ञानिक निरीक्षण, सगळं काही एकाच दिशेने संकेत देतंय. दीर्घायुष्याचं खरं रहस्य आपल्या श्वासाच्या गतीमध्येच दडलेलं आहे. बरं, मग आता पुढचा प्रश्न साहजिकच येतो की आपण या श्वासावर जाणीवपूर्वक नियंत्रण मिळवू शकतो का? आपल्या श्वासाच्या गतीला नियंत्रित करून आपलं आरोग्य आणि आयुष्य पुन्हा आपल्या हातात घेऊ शकतो का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच याचा एक मार्ग शोधून काढला आहे. आणि तो मार्ग म्हणजे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे आपल्या प्राणशक्तीवर, म्हणजेच आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवण्याची एक सिद्ध आणि पूर्णपणे सुरक्षित पद्धत. प्राणायामाचा मार्ग खूप सोपा आहे. त्यात 2 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे श्वास आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची जी नैसर्गिक क्रिया आहे ती नीट समजून घेणे. आणि दुसरी पायरी म्हणजे या क्रियेला नियंत्रित करण्यासाठी आणि संथ करण्यासाठी विशिष्ट तंत्रांचा सराव करणे. खरं तर असं म्हटलं जातं की खोल श्वास घेणे हेच एक परिपूर्ण औषध आहे. याचा अर्थ प्राणायाम ही फक्त एक शारीरिक क्रिया नाही, तर ती संपूर्ण शरीराला आतून बरं करणारी एक उपचार पद्धती आहे. याला विज्ञानाचाही आधार आहे. प्राणविज्ञान विशेषज्ञ डॉक्टर मॅकडोवेल यांचं म्हणणं आहे की प्राणायामामुळे फक्त फुफ्फुसांनाच नाही तर आपल्या पचनसंस्थेलाही पूर्ण पोषण मिळतं. आणि खोल श्वास घेणं म्हणजे जणू काही रक्तशुद्धीकरणासाठी एखादं अमूल्य औषधच घेण्यासारखं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नियंत्रित श्वासाचे फायदेच फायदे आहेत. आपलं रक्त शुद्ध होतं, पचनक्रिया सुधारते, आपली काम करण्याची क्षमता वाढते आणि शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. आणि या सगळ्यामुळे आपलं आयुष्य निरोगी आणि मजबूत बनतं. पण यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे सातत्य. हे फायदे मिळवण्यासाठी हा काही एकदा करण्याचा प्रयोग नाहीये, तर निरोगी आयुष्यासाठीही दररोजची सवय बनवणं गरजेचं आहे. तर जाता जाता एकच विचार करण्यासारखा प्रश्न,
आपण प्रत्येक क्षणी जो श्वास अगदी सहजपणे घेत असतो तोच नकळतपणे आपलं आयुष्य ठरवत आहे का? जरा विचार करा.